विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात वैद्यनाथ देवस्थानने भाविकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मेरुगिरी परिसरातील वैद्यनाथ देवस्थानचे यात्री निवास आता भाविकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच बाहेर गावाहून वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत निवासासोबतच मोफत भोजनाची सुविधाही मिळणार आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी श्रावण महिन्यात देशभरातून मोठ्या संख्येने भाविक परळीमध्ये दाखल होत असतात. या काळात भाविकांच्या निवासाचा प्रश्न मोठा असतो. हीच बाब लक्षात घेऊन वैद्यनाथ देवस्थान कमिटी आणि विश्वस्त मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मेरुगिरीच्या रांगांमध्ये वैद्यनाथ मंदिरापासून अगदी जवळच निसर्गरम्य परिसरात हे यात्री निवास आहे. या यात्री निवासाची क्षमता तब्बल 2,500 ते 3,000 भाविकांची असल्याची माहिती आहे. सध्या या ठिकाणी रंगरंगोटी आणि भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधांची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या 4 ते 5 दिवसांत हा यात्री निवास भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहे. विशेष म्हणजे वैद्यनाथ मंदिरात बाहेरगावच्या भाविकांसाठी देवस्थानच्या वतीने यापूर्वीपासूनच मोफत अन्नछत्राची सुविधा उपलब्ध आहे. आता देवस्थान ट्रस्टने यावर्षी श्रावण महिन्याच्यासाठी आमच्या परिसरामध्ये देवस्थानच्या निवास व्यवस्था भरपूर आहेत. त्यामध्ये अनेक कॅटेगरी आहेत. म्हणजे अटॅच रूम आहेत, AC आहेत. आता नावानीच सांगायचं झालं तर दर्शन मंडपमध्ये नॉन अटॅच रूम आहेत. आमच्या प्रवचन मंडपमध्ये चांगल्या पद्धतीचे AC रूम आहेत आणि शनी मंदिरालगत आणि नारायण तीर्थालगत अटॅच रूमच्या व्यवस्था आहेत. साधारण मंदिर परिसरामध्ये 1,000 लोक थांबतील अशा पद्धतीची निवास व्यवस्था देवस्थानची आहे. परंतु जे महत्त्वाचं मेरुगिरी पर्वत आहे, ज्याची प्रदक्षिणा दर्शन झाल्यास भाविकांनी घ्यावी अशी जुनी परंपरा आहे किंवा आख्यायिका आहे, अशा पवित्र मेरुगिरी पर्वतावर 2 यात्री निवास ज्या ठिकाणी साधारण 2,500 लोक राहू शकतील अशी व्यवस्था आता देवस्थान ट्रस्टने त्या ठिकाणी मोफत भाविकांसाठी करायचं ठरवलं आहे. कारण दर्शनाला आलेल्या लोकांना राहण्याची व्यवस्था मोफत, मंदिरामध्ये दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी भोजनाची मोफत व्यवस्था, जेणेकरून धार्मिक स्थळांना गेल्यानंतर भाविकांना या सगळ्या गोष्टीसाठी जितकी फायनान्शियल पिळवणूक करता येते तेवढी आजकाल सगळीकडे पिळवणूक होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर आम्ही देवस्थानला आल्यानंतर देवस्थानचं कर्तव्य समजून येणाऱ्या भाविकाला राहण्याची निवासाची व्यवस्था मोफत असावी आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर त्याला जेवणाची व्यवस्था मोफत असावी, म्हणून आम्ही अन्नक्षेत्राला सुद्धा असं नाव दिलं आहे, बाहेरगावच्या यात्रेकरूंसाठी मोफत भोजन योजना. म्हणजे आम्ही लोकल या ठिकाणची जे लोक भाविक आहेत, आम्ही आमच्या घरी जाऊन जेवण करू शकतो. मग आता गरज कोणाला आहे की ज्या भाविकांना बाहेरगावून आल्यानंतर अक्षरशः कुठल्या तरी हॉटेलमध्ये जेवावं लागेल किंवा कुठेतरी खर्च करून जेवावं लागेल आणि ते अन्न चांगलं मिळेलच का, ही खऱ्या अर्थाने विवंचना आहे. एक सात्विक चांगल्या पद्धतीचं जेवण, ज्यामध्ये वरण, चपाती, एक भाजी, भात आणि सकाळी जे नैवेद्य दाखवतो आम्ही गाईच्या तुपातील लाडू, तो एक ताटाला देतो आणि अशा पद्धतीनं जेवणाची व्यवस्था या देवस्थानला आम्ही केलेली आहे. म्हणून निवासाच्यासाठी आणि अन्नासाठी भाविकांना कुठेही खर्च लागू नये आणि त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं भोजन, ज्यामुळे त्यांची प्रकृतीही खराब होऊ नये, अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही या अनुषंगाने देवस्थानने केलेली आहे.